व्यासपीठावर विराजमान सर्व शिक्षक वर्ग, मी पूनम घुले, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.के. मोरे सर तसेच सर्व उपस्थित शिक्षक वृंद यांना माझा मनपूर्ण प्रणाम। आज आता हे आपले शिक्षक आहे यांनीच आपल्याला घडवलेलं आहे। यांच्यासमोर काय म्हणजे माझी बोलती पण बंद झाली जरी मी ॲडव्होकेट असलो तरी। आदरणीय मंच आणि मंचावर उपस्थित माझे प्रेमळ शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी, आजचा हा जो स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कोणताही स्नेह मिलनाचा महत्त्वाचा उद्देश असतो की जे काही आपण जुन्या आठवणी आहेत त्या जुन्या आठवणीला उजागर करणे हे असतं। आणि याच्यामध्ये जे जुनी आठवणी असतात त्या आठवणीचा विषय या व्यासपीठावर निघतोय। तर आता प्रत्येक शिक्षकांनी आपल्याला काही ना काहीतरी आपल्याला असं शिकवलं की जे आपल्याला आपल्या आयुष्यात कामी आलेलं आहे। जसं की मी एस.के. मोरे सर हे आम्हाला इंग्लिश या विषयासाठी होते आणि इंग्लिश या विषयामध्ये ते आम्हाला सर्वात पहिले जे 3 महिने होते, पूर्ण वर्षभर असायचा प्रत्येकाला, जे 3 महिन्यामध्ये आम्हाला भरपूर शब्द असे द्यायचे ते वर्ब पाठ करायला। एक दिवसामध्ये 50 वर्ब द्यायचे आणि त्यांचे हे वर्ब मला माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये भरपूर कामी आले। पण मी आज इथे खुलासा करतो की सर ज्यावेळेस आम्हाला शब्दार्थ द्यायचे ते विचारायचे की किती विद्यार्थी आणि विद्यार्थीने हे शब्द पाठ केलेले आहे। आता एका दिवसात इतके सारे शब्द पाठ करणे शक्य नव्हतं, पण तरी आम्ही प्रयत्न करायचो, तरी आम्हाला फोर्स करायचे की तुम्हाला भावी आयुष्यात हे कामी येईल म्हणून। मी खूप वेळेस सर आज तुमच्यासमोर सांगतोय की खूप वेळेस मी शब्द पाठ करून नाही यायचो तरी हात वर करायचो, सर मी पाठ केलेलं आहे म्हणून। मग काय होतं, सर काय मग करायचे, प्रत्येक दिवशी 10 छड्या मारायच्या आम्हाला, मग त्या दिवशी माझी छडी वाजायची। तर हे म्हणजे आम्हाला मला असं वाटलं इथे सांगावं म्हणून। तसेच आता सय्यद सर आहे, हे हिंदी विषय शिकवायचे आणि हिंदी विषयाबद्दल जी आवड निर्माण झाली ते सय्यद सरांमुळे झालेली आहे। आणि सय्यद सरांनी हिंदी विषयामध्ये जे उपन्यास असायचे
किंवा जे काही पोएट्री वगैरे असायचे तसं इंटरप्रिटेशन खूप चांगल्या प्रकारे ते करायचे आणि मला ते माझ्या आयुष्यात खूप कामी पडलं की कोणताही जे काही आपण वाचतोय त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, आपला स्वतःचा ओपिनियन मध्ये तो इंटरप्रिट कसं करायचं हे मला जे आहे तर आदरणीय सय्यद सर यांच्याकडून शिकायला मिळालं. साळुंके मॅडम हे एकमेव असे शिक्षिका होते आमच्या जे 9वी आणि 10वी अशा 2 वर्गात आम्हाला क्लास टीचर मधून मॅडम होते आणि विशेष म्हणजे 9वी आणि 10वी मध्ये मी मॉनिटर पण होतो. तर मॅडमनीच मला थोडा सपोर्ट केलं होतं. एक वेळेस 8वी मध्ये असताना मॉनिटर म्हणजे कसं बनवायचं असतं की एक प्रकारे जर तुम्हाला पॉलिटिशियन व्हायचं असेल आणि खरी डेमोक्रेसी म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी ते जे आहे ना वोटिंग व्हायची. मग त्यावेळेस एकीकडे मी होतो, दुसरीकडे विशाल होतो, तो आलेला नाही माझा मित्राचा काही कारणास्तव. तर मी काय केलं होतं त्यावेळेस आम्हाला घरी एक रुपये द्यायचे. 1 रुपये म्हणजे त्याकडे म्हणजे खूप मोठा व्हायचा, म्हणजे जास्त भेटायचे आम्हाला. ते 1 रुपये पण कसे भेटायचे, काका द्यायचे आठाने माझी आजी द्यायची. मग त्यावेळेस अजून मी उसने पण घेतले आणि मी पैसे दिले त्यासाठी की मला वोट करा म्हणून. आणि मी निवडून पण आलो होतो. पण नंतर अजून काही विद्यार्थी उशिरा आले, ते वोट त्यांच्याकडे पडले आणि ते यायचे नाही म्हणून मी त्यावेळेस हारलोही होतो. आणि खूप कमी वेळ आहे, खूप लोकांना जे आता आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सॉरी, मी माझा पूर्ण परिचय द्यायला विसरलोय. माझं नाव लोकांना माहीत आहे, अरसलान पठाण. मी जे आहे तर सेशन कोर्टमध्ये जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पीपी म्हणून सध्या माझी पोस्ट आहे आणि तिथे मी काम करतोय. जवळपास मला 3रा वर्ष लागलेला आहे, म्हणजे आता यावर्षी बदली होऊ शकते. मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि सर्व माझे प्रेमळ शिक्षक वर्ग, सर्व माझे मित्र आणि मैत्रिणी यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप प्रथम नमस्कार करते. मी शारदा लांडे. आता सध्या जे आहे तर मी पंचायत समिती भोकरदन येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्या 10 वर्ष मला त्या सेवेमध्ये झालेले आहेत आणि पुढील कार्यक्रम तुमच्या आशीर्वादाने सुरळीत जाईल मी अपेक्षा करते. धन्यवाद. आता आजही त्यांच्या समोर बोलायला थोडंसं धाकधूक वाटतंय. एवढं संपूर्ण गाव सांभाळते त्यावेळेस भीती नाही वाटत सर, पण आता सध्या तुमच्या समोर बोलते तर थोडस ती भीती निघालेली सर, पण तिथले शेवटपर्यंत तुम्ही आमच्या दूरच राहणार आहे, तोपर्यंत आम्हाला तुमची भीती बाळगावच लागणार आहे. तर प्रथम मी सध्या जे आहे तर माझं 2016 मध्ये जॉईनिंग झालं पुणे येथे. तर पुण्याला मी 9 वर्ष तिकडं जॉब केला आणि नंतर मागच्या वर्षीच फक्त मी इकडं ट्रान्सफर केलं, माझं जिल्हा बदलीने आले. तर घरचे जे आहेत मिस्टर ते ऍडव्होकेट आहेत, ते सध्या शिवाजीनगर पुणे येथे सिव्हिल कोर्टामध्ये आहे, तिथं ते काम करताय. सध्या अजून तिकडेच आहे. तर 1-1.5 वर्षापूर्वी फक्त मी भोकरदन येथे चार्ज घेतला आणि माझ्या प्रवालचा खालचा जे गाव आहे ते आहे. कालांतराने सर म्हणते की नळणी येथे ते म्हणजे पूर्वी आम्हाला माहिती होतं पण आता तिथंच आहे काही. तर म्हटलं ठीक आहे, एखाद्या वेळेस भेट होईल आपली कधी माझ्याकडे ग्रामपंचायती आणि मी त्या गावची सचिव म्हणून काम करेन. म्हणजे माझे गुरु तिथं असतील तिथं मला सचिव म्हणून काम करण्याचं जे म्हणजे एक हे भेटतंय, तर थोडस सरांच्या मार्गदर्शनाखाली तर नक्कीच करता येईल. आणि शाळेसाठी पंचायती मार्फत तर बरेचसे काम आम्हाला करावं लागतात, त्यामुळे नेहमी संपर्कात राहू. आणि थांबते सर. दीपक घुले. माझं क्वालिफिकेशन तसं MSc DED झालेलं आहे आणि 2013 ते 2019 या वर्षामध्ये मी 1 वर्ष राजकोर महाविद्यालय इकडे ऍज अ टीचर म्हणून कार्यरत होते. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा संभाजीनगरला शिफ्ट झालो तेव्हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी ऍज अ टीचर म्हणून जॉब केला तिकडे 2019 पर्यंत. पण जेव्हा 2019 मध्ये जेव्हा कोरोना आला तर तेव्हा आमची ऑनलाईन स्कूल सुरू झाली आणि तेव्हा माझे मिस्टर हार्मन फायनोकेम मध्ये जॉबला होते QA डिपार्टमेंटला. पण मी घरी राहून काय करणार हा प्रश्न सारखा मनात येत होता. कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझा ग्राफ एकदम 0, त्यामुळं बहुतेक काही सगळं
अस्ताव्यस्त झाले होते जीवनात. पण परत कोरोनामध्ये एक मला शिकायला भेटलं की जेव्हा आपले सर्व सोडून जातात, आपण सर्व्हिस सेक्टरमध्ये विचार करतो की आपल्याकडे पैसा आहे, आपण ते करणार, आपण ते करणार. पण कोरोनामध्ये ज्यांच्याकडे पैसे होते त्यांच्या म्हणजे त्यांना हॉस्पिटलमध्ये उचलायला सुद्धा कोणी नव्हतं. अशा पिरियडमध्ये तुम्ही काय करणार? तेव्हा अक्षरशः मी एवढी टेन्शनमध्ये होते. पण माझे मिस्टर दीपक घुले हे मला वारंवार सांगायचे की तू टेन्शन घेऊ नको, आपण MSCD मध्ये काहीतरी शोधूया. आणि असंच शोधता शोधता मी MBS मराठा बिझनेस नेटवर्क, MBS मराठा बिझनेस नेटवर्क या संघटनांना भेटले आणि तिथून मी माझ्या व्यवसायाला सुरुवात केली. माझ्या फर्मचं नाव आहे क्लीन फोर्स फॅसिलिटी अँड सिक्युरिटी मॅनेजमेंट. हा व्यवसाय मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही सांभाळतो. माझ्या साईट सध्या छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नगर इकडे माझ्या साईट सुरू आहेत. ॲज अ संभाजीनगरला मी जॉब करायला गेली होती. माझी सुरुवात पगारला 7,000 पासून झाली आहे. तसं दुसरे सरांना तर माहिती आहे मी 3,000वर राजकोटला जॉब केलेला आहे. पण जेव्हा माझी थोडीशी लेवल मी माझी क्रिएट केली तर आज माझ्याकडं मॅक्झिमम 300+ एम्प्लॉईज कामाला आहेत. आणि मी सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा माझं काम वाढते, माझं आउट ऑफ सुद्धा काम चालतं. हे सांगायला मला खूप आनंद होतोय. आणि मी दुसरी एक गोष्ट सांगेन, आपण जेव्हा ह्या युनिव्हर्समध्ये शोधतो की मी हे करणार आहे, तेव्हा आपण तिच्यावर जेव्हा हे 50 रुपये घे आणि ह्यातच तुला काय करायचं कर. आपल्याकडे पैशाचं झाड आहे का? नाही. मी माझ्या ऑफिसमध्ये पैशाचं झाड तयार केलेलं आहे. एक छोटंसं आहे, त्याची लेवल मी नक्कीच वाढवेल. पण जेव्हा आपण युनिव्हर्समध्ये ह्या पॉझिटिव्ह थिंग्स, ह्या वाईस तयार करतो ना, तर ते युनिव्हर्स आपल्याला भरभरून देतो. मग आपल्यावर डिपेंड आहे आपण पॉझिटिव्ह वागायचं की निगेटिव्ह. त्यामुळे आपल्या आजूबाजूला 2-3 व्यक्ती अशा ठेवा. माझं तर म्हणणं एक इन्व्हेस्टर आपल्या बाजूला असू द्या. हो, लाईफ मध्ये पुढे जायचं असेल तर असे लोक असू द्या. एक वकीलही सोबत असू द्या. असल्या मी तुला भेटते नंतर. व्यक्ती हे लोक आपल्या आजूबाजूला पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. लाईफ मध्ये पुढे जायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. गेट टुगेदर ठेवण्याचं आपलं एवढंच इम्प्लिमेंटेशन होतं की आपण सर्वजण इकडे भेटणार, आपल्या विचारांची देवाणघेवाण करणार. तर सर्वांनी एन्जॉय करा, सेलिब्रेट करा. ठीक आहे, थँक्यू. असलेले सगळे माझे शिक्षक वृंद यांना सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव श्रुती काशीकर, गावडेकर नाहीये, काशीकर, श्रुती वरून काशीकर. माझं शिक्षण झालेलं PSC आहे आणि मी अगोदर लग्नाच्या अगोदर 4 वर्ष मी राजकोटमध्ये काम केलेलं आहे. आणि लग्नानंतर मी जालना येथे होते. तर तिथे 5 वर्ष म्हणजे माझा मुलगा लगेच झाला, त्याच्यामुळे मला काही करता आलं नाही. सडन मग आम्ही याला पुण्याला शिफ्ट झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं मुलगा माझा मोठा झाला तर मग मी करायचं म्हणजे सुरू केलं की बाबा आपल्याला आता घरात बसायचं नाही आहे, बस झालं, खूप झालं बसून. म्हणून मी पण सुरुवात केली, एक छोट्या ह्याच्यापासून केली. तिथे सर्वात पहिले केम्ब्रिजमध्येच लागले. पहिल्या वर्ष त्यांनी मला म्हणजे छोटे क्लास दिले की ही करू शकते का नाही, तिथं गट आहेत का नाही, असं त्यांनी हे केलं. पण त्यांना पहिल्या वर्षी वाटलं की एक 6 मिनिटांनी ऑब्झर्वेशन मध्ये ठेवलं मला. मग त्यांना समजलं की नाही बाबा ही करू शकते, हे काही करू शकते असं त्या सर लोकांना वगैरे वाटलं. त्याच्यामुळे मग त्यांनी मला पहिल्या वर्षी 1st to 4th पर्यंतचे क्लासेस दिले होते. मॅथ आणि सायन्स हा माझा पहिल्यापासून आवडतीचा विषय आणि हाच विषय मी कंटिन्यू केला. आणि त्याच्यामध्ये मग त्यांनी मला दुसऱ्या वर्षी 5वी ते 10वी पर्यंतचा चार्ज दिला आणि त्याच्यात ते खुश झाले. आणि आता मला त्यांनी मॅथ्स डिपार्टमेंटचं हेड केलेलं आहे. हे माझ्या म्हणजे आतापर्यंतची जी कारकीर्द आहे माझी ती अशी आहे. आता याच्यामध्ये सर्वात मोठा हा शिक्षक वृंदांचाच आहे. तर यांनी शिकवलं नसतं तर आम्ही इथं करूच शकलो नसतो, पहिली गोष्ट म्हणजे ही. आणि यांच्या मार्गदर्शनामुळे कसं आता त्यांनी जे सांगितलं त्याच्यानुसार आपण वागत गेलो. थोडंफार आपले चेंजेस, आपली पर्सनॅलिटी हे आपण आपलं वाढवत गेलो. पण कुठे ना कुठेतरी सरांचा, मॅडमचा, सर्वांच्या याच्यामध्ये हात आहे हे आपण विसरू शकत नाही. आणि त्यासाठी मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही आम्हाला अशा चांगल्या गोष्टी शिकवून एक चांगल्या शिखरापर्यंत पोहोचवलं आणि आम्ही त्याच्यातही प्रगती करत राहू, आम्ही थांबणार नाही आहोत. थँक्यू फॉर दॅट. थँक्यू. भारत
भारत मातेच्या थोडं या भारत मातेच्या साठी क्रिकेट वर्ग व येथे उपस्थित माझे मित्रमंडळी 2009 मी पासून 10वी 12वी इथेच केली. मग विचार आला होता की बाबा राजकीयबरोबर असून शाळेवरती ते जॉईन करावं. पण वडिलांचा त्याला नकार होता की बाबा तुला इथेच जर का काम करायचं असेल तर मग तुला तिकडे कशाला पाठवलं. जर तुला मी बाहेर शिकवायला पाठवलं तर माझी इच्छा अशी आहे की तू बाहेर जाऊन काहीतरी कर. मग इथून मी बुलढाणा शिफ्ट झालो. बुलढाण्याला कॉम्पिटेटिव्ह मी तयारी करत होतो. पार्ट टाइम जॉब एका मेडिकलवरती करतो. या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना 1-2 मार्काची किंमत काय असते ती तेव्हा मला कळली. मग त्यात 2 वर्ष निघून गेले. असंच एका मित्राने सांगितलं की संभाजीनगरला सुंदरम फायनान्स म्हणून कंपनी आहे, तिथे एक व्हेकन्सी आहे, तर तू करशील. ठीक आहे, इथे पार्ट टाइम जॉब करतोय, तिथे पार्ट टाइम जॉब इथे 3,000 मिळत आहे, ते वाढवून मिळणार होते, तुला करायला काय अडचण नाही. मग तिकडे गेलो. तो जॉब करत असताना स्ट्रगल एवढी होती कारण फायनान्स म्हटल्यानंतर फील्ड वर्क आले, मध्ये फिरावं लागतं. मराठवाडा विदर्भ मी आपल्या अपेक्षा ही आहे की नेक्स्ट फायनान्शियल इयरमध्ये मी पूर्ण रेस्ट ऑफ महाराष्ट्र बघतो. कंपनी चांगली आहे, प्रामाणिकपणे काम कुठे जरी केलं नसेल तर ग्रोथ माणसाला मिळते आणि आपण आपले गोल सहज अचीव करू. फक्त पेशन्स ठेवावं लागतात कारण सुरुवातीला त्रास होतो. एवढं बोलून मी माझे बोलतो सांगतो. सबसे पहले तो यहाँ पर पूरे सर लोग बुलाने पे आए उसके लिए बहुत बहुत शुक्रिया सब सर लोगों का, क्योंकि सब प्रॉपर के तो है नहीं, बहुत दूर दूर से भी आए, लेकिन आए उसके लिए बहुत बहुत शुक्रिया। मेरा नाम अब्दुल्ला बिन जमान बिन माती। मैं अभी जो है तो ऑटो कंसल्ट का शॉप है मेरे पास और ओला इलेक्ट्रिक का एजेंसी भी है मेरे पास। और ये गेट टुगेदर की प्लानिंग करने में बहुत दिक्कतें आई। ऐसा नहीं है कि हमने एक दिन में डिसाइड किया और हो गया। इसमें पूनम, गणेश, अरफात, इनका बहुत बड़ा रोल है। बहुत मेहनत करना पड़ी, ग्रुप बनाना पड़ा, बहुत दिक्कतें आई, लेकिन फिर भी हो गया। बहुत अच्छा लग रहा है। अभी सब आए यहाँ पर और सबसे मेन बोले तो टीचर लोग आए, इसका बहुत खुश हो रहे हैं, क्योंकि इतना एक्सपेक्ट नहीं किया था कि सब टीचर आएंगे, लेकिन आए उसके लिए बहुत बहुत शुक्रिया सबका, बॉयज का भी, गर्ल्स का भी, सबका बहुत बहुत शुक्रिया। ये बोलते दोस्तों मी सागरराव पाटील तुमचा विद्यार्थी। मी माझ्याबद्दल तुमच्यासमोर काय सांगायचं हेच मला आता तिथं बसून टेन्शन येत होतं आणि मी तिथंच बडबड करत होतो की मी आता माझ्याबद्दल माझ्या गुरूंना काय सांगू. तर मी मागच्या 11 वर्षापासून भारतीय सेनेमध्ये कोर ऑफ सिग्नलमध्ये आहे. कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये माझा ट्रेड आहे त्यामध्ये. तर मी तिथं चांगल्या प्रमाणात माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. आणि हा सगळा प्रवास माझा इथं खास म्हणजे थोडंसं गोष्ट मला सांगायची इच्छा आहे की जेव्हा मी इथून शाळेतून बाहेर निघलो तर आपल्या यशवंत कॉलेजला गेलो. तिथून मला सर भारतीय सेनेमध्ये जाण्याचा किंवा मार्गदर्शनाचा खूप म्हणजे सल्ला भेटला आणि रास्ता दाखवण्याचं काम आमचे गवई सरांनी केलं. आणि याच्यामध्ये सर एक माझ्या जीवनाचा मी असा प्रसंग सांगतो की एक वेळ माझ्या अशी आली होती की सगळे मुलं सेटल झाले होते. माझा मित्र योगेश पवार, बरेचसे सगळे अपवाद वगैरे आपल्या सगळे गावातून एक चांगल्या स्टेजवरती समोर गेले होते आणि मी खूप दिवस गावामध्ये होतो. तर मग मला एक खास करून सरांचं नाव घ्यायचं आहे, म्हणजे विनोद तोंडे सर, की यांनी सर आम्हाला इतकं म्हणजे जिथं भेटतील ना गावात तिथं आम्हाला सांगितलं की नाही कोणाला यश सुरुवातीला भेटतं, कोणाला आधी भेटतं. जेव्हा मी ज्या भरतीमध्ये जालन्याला इथं पोलीस ग्राउंडला भरती झाली होती सर, तेव्हा म्हणजे तिथे जाण्याचं डॉक्युमेंट काय घेऊन जायचे हे मित्र डिस्कस नाही करत, मला आमच्या सरांनी सांगितलं पूर्ण. तर मी म्हणजे इथं जे बसलेले माझे गुरुजन वर्ग आहेत त्यांचा इतका घडवण्यामध्ये इतका माझा सपोर्ट आहे तुमचा आणि तुमचा आशीर्वाद आहे. त्याच्यामुळं मी आज एक प्रतिष्ठित जागेवर आणि मागच्या 11 वर्षापासून सर्व्हिस करतोय सर. एवढंच माझं आहे, याच्यापेक्षा नाही जास्त काही
गुड आफ्टरनून ऑल। मेरे को तो मेरे फ्यूचर के बारे में तो जो बताना है आप लोगों को कि मेरा फ्यूचर कहाँ से स्टार्ट हुआ, मैंने धौड़ा कैसे छोड़ा और औरंगाबाद कैसे शिफ्ट हुआ। 2010 या 11 में मैं औरंगाबाद शिफ्ट हुआ था। स्टार्टिंग में मैंने वहाँ पर कॉल सेंटर में जॉब किया। कॉल सेंटर में जॉब करते हुए लगभग मेरे को वहाँ पर 2 या 3 साल हो गए थे, बट उसमें बहुत ज़्यादा फ्यूचर नहीं था। उस रीज़न से मैंने वो जॉब को लीव किया था। उसके बाद मैं ज्वेलर्स गोल्ड का शॉप है, PPZ गोल्ड का जो शॉप है वहाँ पर औरंगाबाद में, वो गोल्ड का शॉप मैंने ज्वाइन किया। अब मेरे को गोल्ड का नॉलेज कुछ नहीं था और फैमिली बैकग्राउंड भी ऐसा नहीं था कि गोल्ड का नॉलेज वगैरह कुछ हो। फैमिली बैकग्राउंड में वो चीज़ नहीं था, मतलब दूर दूर तक मैंने लगभग वहाँ पर 12 साल जॉब किया। 12 साल जॉब करने के बाद मेरे को ऐसे लग रहा था कि जॉब करके आगे फ्यूचर में मतलब और तरक्की नहीं होगी। मेरे दिमाग में बिजनेस आइडिया चल रहे थे, बट वहाँ से मैंने शेयर मार्केट में इक्विटी में इन्वेस्टमेंट करना स्टार्ट किया। वहाँ से शेयर मार्केट से मेरे को अच्छा खासा प्रॉफिट हुआ। उसके बाद मेरा छोटा भाई भी उसमें लग गया था, उसके साथ हमने सिल्लोड में गोल्ड का शॉप ओपन किया। अब गोल्ड का शॉप ओपन करते टाइम दिमाग में बहुत सारे आइडियाज आए थे कि शॉप का नाम क्या रखना है। तो शॉप का नाम ये लगे अपने गांव का नाम ऊपर करने, इसलिए शॉप का नाम ही हमने धौड़ेकर ज्वेलर्स रखा है। तो वहाँ पर रिप्रेजेंट कर रहे सिल्लोड में धौड़ेकर ज्वेलर्स बोल के अपना खुद का गोल्ड का शॉप है वहाँ पर अभी। उसके साथ साथ मैं 4 व्हीलर सेकेंड हैंड 4 व्हीलर में डील करता हूँ। मेरा 4 व्हीलर का ही बिजनेस है औरंगाबाद में, उसमें भी मैं डील करता हूँ। और बाकी आप लोगों के आशीर्वाद से सब कुछ अच्छा चल रहा है फिलहाल। उसके बाद बोलना चाहूंगा कि जैसे प्रोग्राम सब अरेंज कैसे हुआ, ये 2 या 3 दिन का प्रोग्राम ऐसे अरेंजमेंट नहीं था। इसको लगभग हमको 2 साल से मैं पूनम से कांटेक्ट में था। 2 साल से मेरी प्लानिंग चल रही थी कि ये प्रोग्राम करना है, बट कैसे थे कि सभी दोस्त एक जगहों पर आ नहीं सकते थे। रीजन ये है कि बहुत सारे लोग गवर्नमेंट अधिकारी है, जैसे योगेश वाघ हो गया, सागर हो गया, अरसान हो गया, ये लोगों की छुट्टी साथ में अरेंज नहीं होती। तो सबसे बड़ी हमारे को दिक्कत डेट अरेंज करने में हुई। अब हमारी किस्मत इतनी खराब अच्छी आप बोले कि 15 तारीख फिक्स हुई, उसके अंदर टीचर लोगों की बदली निकल गई 15 तारीख को। अब उसके अंदर सब लोग पैनिक हो गए कि अरे 15 तारीख का प्रोग्राम था, फिर उसके अंदर फिर मैंने 18 तारीख डेट डाला, उसके अंदर बहुत सारे मिसकंफ्यूजन हो गया सब लोगों में। फिर उसके बाद 16 तारीख फाइनल हुई एंड ऑफ द डे, और सभी लोग आए, बहुत अच्छी खुशी हुई मेरे को मिलके। साथ साथ मैं योगेश वाघ का भी बहुत धन्यवाद करूंगा क्योंकि वो अभी यहाँ पर अवेलेबल नहीं है, बट उन्होंने बहुत कोशिश की। लेकिन फिलहाल अपने इंडिया में जो परिस्थिति है, जो ऑफिसर्स है वो बहुत बड़ी पोस्ट पे है। उसके बाद नीलेश लुटे, उनका भी बहुत था आने का, बट ये जो आर्मी में लोग हैं उनका पॉसिबल नहीं हुआ आना, क्योंकि देश की कंडीशन के नजर रखते हुए कि उनको पॉसिबल नहीं था। तो भी उन्होंने बोला कि आप प्रोग्राम अभी कैंसिल मत करो, क्योंकि अभी अगर प्रोग्राम कैंसिल होता था तो फिर हमारे लिए बहुत हार्ड हो जाता था। फिर उन लोगों ने हमको कॉल पे ही बताया कि आप कंटिन्यू करो, हम नहीं भी आए थे चलता, सिर्फ हमसे एक बार वीडियो कॉल पे सर लोगों की बात करा देना। बस ऐसे ही ये सब कोशिशों के बाद सक्सेस हो गया। अच्छा लग रहा देख के कि सब लोग यहाँ पर अवेलेबल है। टीचर्स का भी बहुत बहुत दिल से धन्यवाद कि आप आए तो हमारी बहुत हिम्मत है। मतलब जैसे सर से बात है, ऐसे बात हुई थी मेरी फोन पे, उन्होंने जो कॉन्फिडेंस के वर्ड मेरे को बताया कि 100% मैं आ रहा हूँ। वहां से बोराडे सर से कंटिन्यू कांटेक्ट में था। बोराडे सर को बहुत कॉल किया, बहुत परेशान किया मैंने सॉरी सर उसके लिए कि आपको बार बार कॉल करना पड़ा था। बाकी सब ठीक है, बढ़िया है। दुतुंडे सर का भी बहुत बहुत धन्यवाद। कभी भी दुतुंडे सर मिलते हैं गांव में भी तो बहुत अप्रिशिएट करते हैं, उससे कॉन्फिडेंस एकदम हाई होता है। जब भी सर मिलते हैं बहुत अच्छा लगा, आप लोग बहुत अच्छी पोस्ट पे हो, जो भी कर रहे हो बहुत अच्छा कर रहे हो, तो सर से मिलने के बाद वो कॉन्फिडेंस और 3rd लेवल पे ऊपर चला जाता है। तो दुतुंडे सर का भी धन्यवाद, जुबेर सर, सैयद सर, रोहित सर, कमरुद्दीन सर, सोनाने मैडम और खास सोडूम के मैडम से भी मुलाकात बहुत ऐसी थी औरंगाबाद में कि वो जल्लौर में गाड़ी पे जा रहे थे, कितना बता रहा हूँ, मुंडे के पास से एकदम मैडम सामने आ गए। तो हम दोनों में बोले क्या हो गया मैडम, तो कुछ हो गया, मैडम सामने गए, तुम्हें दौड़ायचे आहेत का? तो मैडम को फेस पे स्कार्फ बांधा था, तो मेयर अब्दुल्ला शॉक कि हाँ मैडम हम दौड़े गए। तो मला ओळखला का मला आपको बांधा है फेस पे, आप कैसे बचेंगे? मैडम ने नीचे गया तो इतने खुश हो गए मैडम को देख के। फिर मैडम से कांटेक्ट वगैरह एक्सचेंज हुए, बाकी स्टूडेंट्स के भी कांटेक्ट एक्सचेंज हुए। वहीं से दिमाग में प्लानिंग शुरू हो गई थी कि सबको एक बार मिलना है, और मिलने के बाद मतलब आज बहुत अच्छा लग रहा है कि सब लोग एक जगह पे। बाकी और सब थैंक यू। मैं मेरे 2 शब्द खत्म करता हूँ, धन्यवाद। सबसे पहले तो तमाम लोगों का शुक्रिया, यहाँ पे लोग आए थे तमाम लोग। मेरा नाम बाबर पठान है और मेरा एजुकेशन BSc LLB हुआ है। मैं वकालत से पार्ट टाइम करता हूँ और मेरा अल्हम्दुलिल्लाह प्रॉपर्टी में पार्ट टाइम इन्वेस्टमेंट है।
और सर वकालत करने का मेरा अल्हम्दुलिल्लाह वकालत की जो मैं पार्ट टाइम करता हूँ तो हम जो भी मतलब जो फाइनेंशियली बहुत कमजोर है जो परेशान है तो फ्री ऑफ कॉस्ट करता हूँ। तो मैं हमारे ग्रुप है चाहे वो बड़े केस हो या छोटे केस हो फ्री ऑफ कॉस्ट करते हैं सोशल वर्क बोलते हैं। और सबसे ज़्यादा शुक्रिया मैं अरफात का करता हूं, उसने बहुत मेहनत की मैनेजमेंट के लिए 1-2 साल से कोशिश करते रहा। तो मेरे को पता बाकी लोग नहीं किया लेकिन अरफात ने काफी किया। शिक्षण सोडलं आता वडिलांची डिलिव्हरी घेतली त्याच्यामुळे एवढंच नमस्कार। आज इथं आपले सगळे शिक्षक मंडळी आल्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। माझं नाव विनोद बागाजी गुले। आता शिक्षक मंडळींनी सर्व शिक्षकाला आपलं शिक्षण समानच दिलं, पण त्यात काही घडले काही बिघडले काही घरी राहिले त्या घरी राहील पैकीच मी एक मला पहिल्यापासूनच शेतीचा नाद असल्यामुळे मी शेतीतच आपली प्रगती केली आणि तीच आपलं उत्तम प्रकारे कशी केली जाईल याचा प्रयत्न केला। एवढं घेऊन थांबतो। मी दीपक देवकर आता सध्या शेतीच करतो आणि विनोद सांगितल्याप्रमाणे मी पण त्या सारखाच आहे म्हणून सांगतो। त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो, कारण सगळ्यांच्या मागे कामं असतील, काही दूरून आले काही गावातले पण आहे। खरंच त्यांचे खूप मनापासून आभार मानतो। खूप त्यांनी आम्हाला वेळ दिला, वेळ म्हणजे पूर्ण दिवसच त्यांचा इथे गेला असं म्हणायला की हरकत नाही। आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.के. मोरे सर, कार्यक्रम ठेवण्यामागचा हेतू एवढाच की आम्ही मित्र परिवारचा एकत्र आलोच, पण आमची गुरुजनांसोबतही भेट झाली। काही गुरुजन वर्ग आले, काही आले नाही, त्यांनाही काही कारण असतील त्यामुळे ते आले नाही। जे आले त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। मी गणेश पवार, माझं शिक्षण BSc D.Ed झालेलं आहे। संभाजीनगर NGM ला मी D.Ed केलेलं आहे। त्यानंतर 2014 पासून ते लॉकडाऊन पर्यंत मी वालसावंगी येथे शिक्षक म्हणून 7 वर्ष सेवा दिली। त्यानंतर लॉकडाऊन झाल्यानंतर माझं ग्रँटेड वरती काम झालं होतं, पण मी ते न करता म्हणजे ते असतं ना पुन्हा चक्र फिरलं तिथं चाललं, त्या हिशोबाने माझं चक्र फिरलं, पुन्हा माझ्या व्यवसायात मी आलो आणि पुन्हा व्यवसायातच मी माझ्या सुरुवात केली। आणखी 1-2 शॉप्स माझ्या एक भोकरदन आणि संभाजीनगरच्या 2 ठिकाणी नवीन सुरुवात होणार आहेत माझ्या शॉपच्या। बोलायचं तात्पर्य एवढंच आहे सर, डोळ्यात आसू येतात तुमच्याकडे पाहिल्यानंतर का की शब्द सुचत नाही काही बोलायच्या वेळेस, का नाही सुचत। एस.के. मोरे सरांनी पण बोराडे सरांचं प्रिन्सिपल युनिट काही गोष्टी असल्या की व्यवस्थित नियोजनबद्ध सांगणं, त्यांचं नियोजन, एस.के. मोरे सरांचं इंग्लिश मधल्या काही गोष्टी आठवतात। व्हाय डज इट हेल्प एव्हन हॉट, काही गोष्टी आपण शक्य नसतात पण त्या करायलाच पाहिजे। त्या कशा करायला पाहिजे, कोणत्या पद्धती वापरायच्या, कोणतं नियोजन करायचं, कसं करायचं, तुम्ही गोकलपट्टी करून अभ्यास नका करू असं नेहमी सरांचं म्हणणं असायचं की तुम्ही शब्दार्थ पाठ करतात तर कशा पद्धतीने करतात, काय करायचं, शब्द वास्तवात कसं लक्ष ठेवायचं। तर शब्द हे म्हणजे नुसतं पाठांतर करूनच पाठ नसतं केलं जात असं त्यांनी आम्हाला खूप वेळेस सांगितलं, पण आमचं नेहमी ते सगळे पुस्तक हातात घ्यायचं, उठल्या उठल्या ब्रश केलेलं नाही, काही नाही, सरांचे शब्द पाठ करायचे, 10 शब्द असले त्यातलं एकच शब्द आठवणी द्यायचं सर शिकवायचे त्यावेळेस। आणि सरांचं एक तत्व होतं, सर कधीच मारून नव्हते, दुसऱ्यांच्या हाताने मारून घेतलं। तसंच बोराडे सरांचं काही नियोजन उठलं त्यांचंही तसंच। शेवटी मी एवढंच म्हणेल, कारण वेळ खूप झालेला आहे, मलाही शेवटी नाही वाटत आहे, पुस्तकांना मस्तक सुधारतं, ह्या पुस्तकांना मस्तक सुधारतं आणि हे मस्तक सुधारलं तरी तुमचं आयुष्य सुधारतं। पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि हे मस्तक सुधारलं तर तुमचं आयुष्य सुधारतं
असे नेहमी सांगणारे आमचे गुरुजन वर्ग इथं बसलेले आहेत. यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, बेंच आमचा बेंच तिथेच राहिला, आमचा जो बेंच होता तो तिथेच राहिला. आपल्याला वर्ग सोडून जावं लागतं, आपल्याला वर्ग सोडून जावं लागतं. तशी आमची सर्वांची गत झाली. बेंच तिथेच आहे आणि सर्वजण वर्ग सोडून गेलो. सर्वांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं. तसेच आमच्या दुतोंडे सरांचाही मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला खूप क्लासेसमध्ये खूप शिकवलेलं आहे. खूप खूप म्हणजे खूप त्यांनी खूप कन्सेप्ट आमचे क्लिअर केलेले आहेत. गवई सरी आम्हाला 12th ला होतं. म्हणजे खूप सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आणि कार्यक्रमाचे पुढील सूत्र मी पूनमच्या. माझा नमस्कार, मी आतिश गोडतुरे. अगोदर माझा दुधाचा व्यवसाय होता, म्हशी होते, पण काही कारणास्तव विकल्या. त्याचं विकायचं कारण काय झालं, त्यातही चांगलं उत्पन्न होतं, पण मग काही कारणास्तव आता मुलगा काय करतो, शिक्षणही चालू होतं, मुलगा काय करतो, कोणी बाहेर गेलो इथं म्हशी होतो, म्हशी होत्या, मग काही कारण असतो ते म्हशी सगळ्यांच्या सगळे विकून टाकल्या. आणि त्याच्यानंतर बरोबर ना, आणि शेती कमी होती, शेती करायची शेती कमी होती, 2 एकर शेती होती, तो भाऊ. आणि त्याच्यानंतर पाणीपुरीचा व्यवसाय टाकला. पाणीपुरीच्या नंतर मग भेळ, रगडा, पाणीपुरी सगळं तिच्यात आलं. आता त्याच्यानंतर इथे बस स्टँडला पाणीपुरीची गाडी आहे, भेळ, रगडा सगळं व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. वो मज़ा नहीं आया सर. जॉब में किसी को नौकर बन के रहना बोले तो वो पसंद नहीं आया था. फिर बाद में थोड़ी हेल्थ इशू की वजह से मैं घर पे ही लेटा रहा 4-5 साल. उसके बाद में अभी वेटरनरी प्रैक्टिस करता हूँ सर मैं. और सही बोले तो बचपन से लेके आज तक ऐसा कोई दिन नहीं आया जो जब एग्जाम होते थे वे दिल से लेके हो पेपर 90% चीटिंग करके पास हुआ मैं. बट मुझे फील अभी कुछ दिनों पहले जो सेंट्रल गवर्नमेंट का एग्जाम था, जब उसके रिजल्ट के बाद में मुझे फील हुआ कि स्टडी क्यों जरूरी थी, क्योंकि मैं 2 मार्क्स से फेल हुआ था. तो जब मुझे सर की, स्पेशली सैयद सर की याद आई ज़्यादातर, क्योंकि सर का पढ़ाते थे उसमें मिसाल ज़्यादा देते थे. जो किताब में देखे एकदम नहीं पढ़ाते थे, वो जो भी किताब का वो तो पूरा एग्जाम्पल में समझा देते थे. तो और मोरे सर आपका मुझे हमेशा से एक अफसोस ये रहा है कि आपने भले ही नहीं मारा हो, लड़कियों के हाथ से ज्यादा हमारे इस बात का अफसोस है. छड़िया उनसे खिलाते थे आप. और बुराले सर से मुलाकात होती है सर, तो थैंक यू. आता देवका बहादरे, मला तुमचं नाव पाहायला दिलेलं आहे. मी मुंबईला राहते आणि मी ऑफिसमध्ये बिलिंग वगैरे काम करते. आणि माझं अजून एज्युकेशन चालू आहे. मी आता फायनलची एक्झाम दिली आणि मला अजून काहीतरी स्पर्धा परीक्षा वगैरे करायचे. आणि विशेष म्हणजे सावंगी मला खूप आठवण येते. सरांचं मी सांगायचं नसतं कसं सांगायचं बोर्डे सरांचं. मी 10वीला जेव्हा मराठीचा विषय होता तर त्यामध्ये आवडते शिक्षक कोण म्हणून मी निबंध लिहिला होता. आणि मला सरांकडून खूप काही सायन्समध्ये शिकायला मिळालं होतं. तर मी खूप त्या याच्यामध्ये निबंधामध्ये खूप वेळा तुमच्या नावाचं वर्णन केलं होतं. आणि सावंगवाडकडं वैयक्तिक असं भरपूर काही शाळेचं काही मुलींनी कसं राहायचं, कसं वागायचं खूप काही शिकवलं. आणि ते आपल्याला आता पुढच्या जीवनामध्ये आपण कसं वागायचं, कसं बोलायचं हे आम्ही मॅडमकडनं शिकलो. आणि सोनल मॅडमचा सुरुवात खूप प्रेम होता. कंपनी सर बोर्डे सर वैसे सुद्धा मला 11 आणि 12ला होते. ते सरांची म्हणजे आम्हाला खूप आवडायची. आणि असायची गोष्ट आहे, ऑलरेडी सर जेव्हा मला इतिहास हिस्ट्री शिकवायचे ते आम्हाला झोप यायची, खूप म्हणजे असं हे करायचे. पण खूप सगळ्या सरांनी आम्हाला खूप छान छान शिकवलं, खूप खूप छान छान शिकायला मिळालं. थँक्यू. मी आता मुंबईला राहते. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. माझं नाव उषा संदीप वाघ आणि मी वळसंगीला राहते. सध्या मी हाऊस वाईफ आहे. नमस्कार. मी प्रवीण शंकर इंगे. मी 10वी झाल्यानंतर डिप्लोमा केला, मी BSc केली आणि डिप्लोमा केला. तर काहीतरी उद्योग करायचा होता, मग काय करायचं हे ठरवलं. मग कृषी सेवा केंद्र टाकलं मी आणि व्यवसाय.
पांडुरंग धरते मी सध्या शेती करतो. मी शाळा 7वीमध्ये सोडली होती आणि त्यानंतर मी शेती करतो. हॅलो हॅलो नमस्कार. आज एवढी खुशी होती मला कारण सर्व माझे शिक्षक मित्र मंडळी एका ठिकाणी आलेल्याबद्दल. माझं सांगायचं तात्पर्य असं आहे की मी न घडणारी वस्तू पण माझ्या शिक्षक लोकांनी मला जे घडवलं की त्याच्यासाठी मला एवढी खुशी वाटते कारण की मी खूप वेगळा होतो शाळेमध्ये. पण आज आई वडिलांनी जन्म दिला, शिक्षक लोकांनी जे शिकवलं त्या वेळेस मी आज ह्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यामुळे मला आज खुशी वाटते कारण की ते 16 वर्षानंतर मला भेटताय मित्र आणि मैत्रिणी आणि शिक्षक आणि शिक्षिका. कारण की हा वेळ येऊ शकत नाही. कारण की माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे शिक्षक लोकांना मित्र आणि मैत्रिणी कारण की तुम्ही आज कोटी रुपये भेटा, कोटी भेटा, कोटी 1 कोटी 2 कोटी भेटा कारण की तुम्ही ते छिडी खाणार त्या सर्व लोकांचा राग आणि आपल्या ते सर्व लोकांवर चिडणं असं असतं. आणि वय असतं, वय एक मोठं असतं आपल्या माणसाचं पण वय बदलतं. कारण की एखाद्या झाडाचं पान एक वय झाले की ते गळून पडतं असा माणसाचा विषय हाच विषय माणसाचा कामाचा आहे.